तर भाऊसाहेब रंगारी गणपतीचं मध्यरात्री विसर्जन झालं। पांचाळेश्वर घाटावर भाऊसाहेब रंगारी गणपतीचं विसर्जन झालं। मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली। 19 तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर बाप्पाला निरोप देण्यात आला। भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा जो गणपती आहे तो खरं तर विसर्जित झालेला आहे। माझ्यावर पुनीत बालन आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर भावपूर्ण खरं तर हा संपूर्ण उत्सव होता। खरं तर 10 दिवसांचा हा संपूर्ण उत्सव कशा पद्धतीने हा संपूर्ण उत्सव संपन्न झाला। 10 दिवसाचा उत्सव हा पूर्ण धार्मिकता, पावित्र्य आणि परंपरांनी साजरा झाला। आज शेवटी बाप्पाला आज आपण निरोप दिला आहे। दुःख पण आहे आणि शब्द नाहीत। खरं तर मोठ्या संख्येने खरं तर भाविक खरं तर गणेशोत्सवासाठी विसर्जन मिरवणुकीमध्ये दाखल झाले होते। त्यानंतर हा विसर्जन मिरवणूक खरं तर 3:45 वाजेपर्यंत खरं तर ही विसर्जन मिरवणूक चालली आणि आता खरं तर बाप्पांना विसर्जित करण्यात आलेलं आहे। एकंदरीत या संपूर्ण उत्सवामध्ये कशा पद्धतीने हा संपूर्ण विसर्जन मिरवणूक आज विसर्जन मिरवणूक ही थोडी उशिरा झाली। जी वेलपत्रिका पोलिसांनी दिली होती त्या हिशोबाने श्रीमंत भाऊसाहेब रंगारीला मार्गस्थ होता आला नाही। आम्ही साधारण 11 वाजता बेलबाग चौकात मार्गस्थ झालो। 11:30ला बेलबाग चौक सोडून आज 3:15 वाजता अलका चौक सोडून आता विसर्जन झालं आहे। पण उशीर झाला तरी कार्यकर्ते असतील किंवा जी भाविक आपल्याला ज्या बाप्पावर श्रद्धा आहे त्याच्या दर्शनासाठी ते थांबले आणि शेवटी उत्साह आणि जल्लोषात विसर्जन पार पडलं। कॅमेरामन अमेश तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे।